पाहत आहात आर्यव्रत न्यूज मराठी, ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या। पैठण शहरातील धनगरवाडा परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे महिलांवर स्वतः हाताने गटार साफ करण्याची वेळ आली आहे। पैठण शहरातील धनगरवाडा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नाल्या आणि गटारे तुंबलेली आहेत। यामुळे संपूर्ण परिसरात असह्य दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे। घरांमध्ये ओलावा वाढल्यामुळे डासांचे प्रमाणही वाढले असून डेंग्यू आणि मलेरिया सारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही वॉर्ड सदस्य आणि नगर परिषद प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप केला आहे। तक्रारी करूनही आमच्या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे, अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली। दरम्यान प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त नागरिकांनी स्वतः पुढाकार घेत गटारांमधील कचरा काढण्यास सुरुवात केली। विशेषतः महिलांवर ही जबाबदारी येणे ही अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी बाब मानली जात आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नगरपरिषद प्रशासन, मुख्याधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी तात्काळ हस्तक्षेप करून स्वच्छता मोहीम राबवावी अशी जोरदार मागणी केली आहे। तसेच भविष्यात अशा समस्या टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचीही मागणी करण्यात आली आहे। दरम्यान नगराध्यक्ष सौ. विद्याभूषण कावसनकर यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून त्या या गंभीर प्रश्नावर कोणती ठोस पावले उचलणार याकडे नागरिकांचे लक्ष आहे। दरम्यान लवकरात लवकर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबू, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे। आता प्रशासन या गंभीर समस्येकडे कितपत लक्ष देते व नागरिकांना दिलासा देण्यासाठी काय उपाययोजना करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। आपण पाहत आहात आर्यव्रत न्यूज मराठी, ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या। आर्यव्रत न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी संदीप नांद्रे, पैठण।